गुड मॉर्निंग. आम्ही आज तिसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललो आहे मुरुडेश्वरला. म्हणजे आता सगळं पॅकिंग वगैरे झालं, चेकआउट आहे आता आफ्टर अ ब्रेकफास्ट. आता मस्त ब्रेकफास्ट करू. एक कुठली तरी त्यांची युनिक डिश आहे नाश्त्याची, ज्याचं नाव पण घेता येत नव्हतं, तर ती पण मी फोटो किंवा व्हिडिओमध्ये शेअर करते म्हणजे आता. आणि नाश्ता करून आता निघू. मग किती वेळ लागणार आहे, किती किलोमीटर आहे, आणि जो जोगफॉल आहे त्याच्या वरनचा रस्ता आहे ज्याच्यावरून आता आपण जाणार. सो एक्साइटमेंट आहे मला की तो कसा असेल रस्ता. तो सुरू झाला की मी दाखवीन. आम्ही निघालो की परत एकदा रीडिंगचं पण व्हिडिओ करीनच, की निघाल्यानंतर किती तास आणि किती मिनटं आहेत पोचायला, आणि रीडिंग किती झालं गाडीचं. सो येस, आता नाश्ता करतो आणि मी जी तुम्हाला म्हणत होते ती नाश्त्याची डिश इज दिस. सो पुन्हा एकदा नाव विचारायचं मला त्यांना. ते अर्थात हसतील. इसका पोंगल राइस का स्पेशली नहीं होता है. नहीं, नाम क्या है इसका? पोंगल पोंगल और राइस पोंगल. पोंगल, राइस पोंगल. ओके, गॉट इट, थैंक यू. राइस घी डाल के बनाते हैं, पोंगल बोलते हैं. पोंगल वो बोला खारा पोंगल. समझा नहीं. राइस वगैरह दाल पोंगल पोंगल इट्स राईस पोंगल डिश. आपल्या भाषेमध्ये वरण भात तूप. वरण भात तूप आहे, कळलं मंडळी. वरण भात तूप तुम्हाला खायचं असेल, हां, तडका लगा के, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. ब्रेकफास्टला पण ॲक्च्युली छान आहे, हलकं फुलकं आणि त्रास न होणार. सो खाऊ शकतात. बदाम बिदाम टाकले. ओ माय गॉड, वाव, नाईस. फायनली आता आपण आलो आहे जोग फॉल्सला, गिरसप्पा. आणि तुम्ही मागे बघत असाल इथे ना रेनोव्हेशन चाललं आहे. सो एंट्रन्सपासून हे असंच आहे. तर ज्यांना एकदम छान चकाचकवालं किंवा सगळं तयार झाल्यानंतरचा जर तुम्हाला इथे व्हिजिट करायची असेल, तर त्यांनी अजून 2 वर्षांनंतर या. ॲक्च्युली 2 वर्ष आधीपासूनच त्यांचं काम चालू झालं आहे, पण आम्हालाही माहीत नव्हतं. खालपर्यंत जाता येत नाही, त्यामुळे जर असलं असतं तर खालपर्यंत गेलो असतो. सो आता फक्त आत्ता जो मी व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला, तितकाच सगळ्यांना बघता येईल. पण तेवढासुद्धा व्ह्यू बघण्यासाठी हे सगळं काम चालू असूनसुद्धा, हे बघा, तो जो मागे दिसतोय तिकडे, तो व्ह्यू पॉईंट आहे. व्ह्यू पॉईंट म्हणून फेमस आहे. तिथे फक्त जाण्यासाठी लोक, इतकं सगळं अंडर कन्स्ट्रक्शन असूनसुद्धा लोक बघायला येतात. क्रेझी. म्हणजे आम्ही पण आता इकडनं तिकडेच जाऊ. हे रूमकडनं डायरेक्ट हा व्ह्यू असल्यामुळे आम्ही आधी इथे आलो. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इकडून आलो आणि दिस इज द सिनारिओ. वाव, हे पावसाळ्यात अमेझिंगच दिसत असेल. आणि असं म्हणतात की खूप जास्त पाऊस पडला तर धरणातनं ज्या दिवशी पाणी सोडतात, खूप धरणं भरल्यानंतर, तर ते खूप कमाल असतं म्हणे. अख्खं फक्त दुधासारखं पाणी पडताना दिसतं आणि वरती आजूबाजूला फक्त शिंतोडे. तुम्हाला मागे आवाज येत असतील. हे सगळं असं आता काम चालू आहे. आणि हा व्ह्यू आहे. इथे खाली जाता यायचं, आत्ता त्यांनी बंद केलंय. सो ज्यांना एस्पेशली हे बघायला यायचं आहे त्यांनी 2 वर्ष तरी येऊ नका. पण हे जेवढं काही दिसतंय तेवढंही कमाल आहे. वाव, खाली काय भारी वाटत असेल. आहे तर कमालच, म्हणजे काही वादच नाही. हो, हाच
नाही तिकडे बाबा जास्त जवळ आहे व्ह्यू पॉइंटला. क्या नजारा है असं झालंय ते. अमेझिंग. ओ माय गॉड. वाव. नमस्कार. सकाळचे 10:44 वाजलेले आहेत, 10:45 आणि 926 आहे काल रात्रीपर्यंतचं मीटर रिडिंग आहे. आता आम्ही जात आहोत ते सरवती ॲडव्हेंचर कॅम्पला आणि हे बघा की त्याला 11 मिनटं साधारण लागणार आहेत जोग फॉल्सवरनं. आता आम्ही स्टार्ट दाबलेला आहे आणि आम्ही आता निघत आहोत. 11 पर्यंत पोहोचू. येस. रिव्हरच्या एकदम बाजूनी चाललोय आपण. एकदम लागूनचा रोड आहे. थ्रू आउट आहे आणि ना हा वर खाली बसायला पण आहे. खाली हो, बसायला आहे. खाली बसायला. वाव, कमाल मज्जा असणार आहे. क्या बात आहे. आय एम सो एक्साइटेड. हो बा. बोटिंग इथे केलंय. बोटिंग इथे. हां. हेच तो बोलला 5 मिनिट. बरोबर बाबा. मग तिथूनच तो त्या आयलंडवर नेणार होता आपल्याला. गाडीचे दिवस अगदी जुने झालेले काम. असा भारीवाला रोड आहे. वाव. तेव्हा फुलं वरती हो ना. पडलेत खाली. ताडगोळे असतील. थोडे दाखवून कधीच नाही ठेवणार. वाव, काय रस्ता आहे. इकडे खोल ठेवतात ना, त्यांना चढता नाही येत खूपच. 3 मिनिटात पोहोचू. रस्ते भारी आहेत. आपण तो चुकीचा रस्ता पकडल्यामुळे त्रास झाला. साधारण 2 तासांनी 1:23 झालेली आहेत. 1028 किलोमीटर आत्तापर्यंत झालेलं आहे आणि जोग फॉल्सवरून साधारण 90 किलोमीटरनी आम्ही इथे आता मुर्डेश्वरा टेम्पलला आलेलो आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. पुढची माहिती मंदिरात आवारात गेल्यानंतर. गाडी पार्क केलेली आहे. आता आम्ही बाहेर येऊ. आम्ही पोचलोय मुरुडेश्वरा टेम्पलला. पण 1 ते 3 बंद असतं गेट. त्यामुळे तुम्ही आलात तरी खाऊन पिऊन या, म्हणजे तुमचा वेळ इथे वाया जाणार नाही. 3 वाजता गेट उघडल्यानंतर मग आज जाऊ. तोपर्यंत पोटपूजा आली. आम्ही स्पेशल कर्ड राईस, पायनॅपल रायता आणि दाल खिचडी मागवली. ते खूपच इंटरेस्टिंग आले. तुमच्याशी शेअर करते. बुंदी रायत्यामध्ये कांदा घातला इकडे काहीतरी. सॉरी, पायनॅपल रायत्यामध्ये कांदा घातला आहे आणि काहीतरी वेगळंच आहे आणि वर तिखट केलेलं आहे. आणि हा स्पेशल कर्ड राईस आहे. पायनॅपल आणि वॉटरमेलनचे चंक्स आहेत आतमध्ये आणि वरनं पण गार्निश केलं आहे. समथिंग युनिक. आणि टोमॅटो सूप आहे. टेस्टी आहे पण खूप स्पायसी आहे. ब्लॅक पेपर खूप जरा जास्तच झाली आहे. सो आता जेवले की निघू.
मंदिराकडनंचा हा बीच व्ह्यू आहे. एवढ्या उन्हात इतके लोक आहेत बीचवर. आणि ही अशी भव्य दिव्य शंकर भगवानांची मूर्ती आहे. आणि इथे बाजूला हे मंदिर. खूप प्रसन्न वाटतं. आत्ता दर्शन घेऊन आलो बाहेर आणि प्रचंड मोठं मंदिर आहे, मुर्डेश्वर देवा. तर आत्ता जस्ट बाहेर आलो आम्ही. बसलो तिथे 1-2 मिनटं, कारण प्रत्येक देवस्थानाला भेट दिल्यानंतर किंवा कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर एक 5 मिनटं टेकावं, तिकडे बसावं असं म्हणतात. कारण आपण ज्या काही इच्छेने गेलेलो असतो किंवा ज्या काही पॉझिटिव्हिटीने गेलेलो असतो, तर त्याचे जे ब्लेसिंग्स आपल्याला ती वास्तू देत असते किंवा देव देत असतो, जे देवाला मानतात मानत नाहीत त्या सगळ्यांसाठी ती एनर्जी देते असं म्हणूयात आपण. सो आपल्याला ब्लेसिंग्स ते घ्यायचे असतात, म्हणून आपण तिथे एक 5 मिनटं थांबावं असं मला वाटतं. आणि खूप छान वाटतं थांबून. असं वाटतं, खरंच असं वाटतं की ब्लेसिंग्स मिळाले. सो फंटाब्युलस मुर्डेश्वरच्या देवापर्यंत आत्ता येऊन पोचलो आहे आणि मज्जा आली खूप. कामतमध्ये खाल्लं आम्ही. ते दार 3 वाजता उघडतं, त्यामुळे जरा गडबड झाली आमची, कारण खूप मोठी लाईन होती. आता जस्ट दर्शन करून आल्यावर फॅब्युलस वाटतं. दुपारचे 3:38 वाजलेले आहेत. 3 वाजता मंदिर उघडलं आणि अगदी अर्धा तासात मस्त आमचं दर्शन झालेलं आहे मुर्डेश्वराचं. 1028 आत्तापर्यंत रनिंग झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत गोकर्ण टेम्पल. साधारण 1 तास 36 मिनटं लागतील. 4:15पर्यंत पोचू. कदाचित मध्ये आम्ही समुद्र बरोबर असल्यामुळे कदाचित छोटे छोटे हॉल्ट घेण्याची शक्यता आहे. अतिशय सुंदर, कारण तो कोस्टल रोडच आहे. आणि तिकडे स्टे करणार आहोत. तिकडे स्टे करणार आहोत. भेटूया डायरेक्ट आता गोकर्णाच्या देवळामध्ये. वाव, खरंच फारच सुंदर आहे. क्या बात आहे. मग या साईडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. मंदिरातनं बाहेर पडल्यावर बाबांनी आत्ता अचानक भयानक गाडी थांबवली. खूप सुंदर तळ आहे म्हणाला, मिस नका करू. म्हणून आता आलो आहे. थांबा, तुम्हाला दाखवते. फारच सुंदर आहे. नाव काय आहे गाई, विचारायला पाहिजे. खूपच सुंदर दिसतं. या पायऱ्या बघून, या अशाच उंच उंच अजून, म्हणजे ह्या अगदीच 2 म्हणजे 1-2 मजल्यांसारख्या पायऱ्या आहेत. पण पहिली चित्रपटात पण अशाच उंच उंच पायऱ्या तुम्ही सगळ्यांनीच बघितल्या असतील. तसाच फील देतं आहे. पण तलाव खूपच छान आहे. चालू कर. खोलेगड्डे टोल प्लाझा आलेला आहे. आता आम्ही
निघालो आहोत गोकर्णकडे. तर पहिला टोल आला 115 रुपयाचं चार्ज असणार आहे. आणि रस्ता अप्रतिम म्हणजे मक्खन आहे, अप्रतिम रस्ता. आणि मध्ये मध्ये पनवेलचे बोर्ड लागत आहेत आम्हाला, कारण नॅशनल हायवे 66 असल्यामुळे कन्याकुमारीवरनं डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये जातो. अप्रतिम रस्ता, ड्रायव्हिंगला खूप मजा येते. पोचलो की आता ऑन द वे अजून कुठे टोल लागतात बघूयात, नाहीतर मग आता पोचलो की कळवते किती किलोमीटर झाले. आणि अजून 55 मिनिटं आहेत आणि 41 किलोमीटर आहेत पोचायला. 5:16 पोचू. राईटला गेलं तर सिरसी, म्हणजे मला तिकडे सरस्वती नदीवरून चाललोय आपण. सिरसी कारवार. बरोबर 5:20 पोचलोय गोकर्ण टेम्पलला. आम्ही परत येईपर्यंत सूर्यास्त बहुतेक होत आला असेल, मिळेल की नाही माहीत नाही. पण आता गाडी पार्क केली, वॉशरूमला जाऊन आलो. इथे आहे जवळ वॉशरूम. आणि आता चाललो आहे टेम्पलला. जवळजवळ एक 5 मिनिटाच्या अंतरावर टेम्पलच्या हे आहे, पार्किंग आहे. सो तुम्ही तिकडे करू शकता आणि मग चालत मंदिराकडे जाऊ शकता. 1 मिनिटात पोचू आता आपण फुल आहे इथे, असतं की नाही पार्किंग गोकर्ण टेम्पलला. एकदा विचारून येता का कोणतरी येस. पार्किंग? श्री महागणपती देव गोकर्ण गणपती टेम्पलला आता जस्ट दर्शन घेऊन आलो बाप्पाचं. खूप सुंदर दगडी मूर्ती आहे आणि जागृत देवस्थान आहे. आता चाललोय गोकर्ण टेम्पलला. महाबळेश्वर देवस्थान. आता आज जाताना फोन बंद करते, दर्शन घेऊन परत आलं की सांगते. लईच खतरनाक अटायर ह्या बाईचा. आणि ह्या एंट्रन्स. दर्शन घेऊन बाहेर आलो जस्ट, प्रचंड गर्दी आणि खूप मोठी लाईन. म्हणजे आम्ही कसे 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 फिरत होतो काही कळलं नाही. सो इथे जर यायचं असेल तर खूप वेळ काढून या, जवळजवळ 1.5 तास काढून या. शांतपणे हळूहळू लाईन जाते. एक सिंगलच माणूस जाऊ शकतो, इतकीच लाईन असते. सो पण दर्शन खूप सुंदर झालं, त्यामुळे हॅपी. आता काहीतरी पेटपूजा आणि मग शोधणार एखादी रूम. प्लॅन काही नाही आहे, त्यामुळे रूम जाऊन शोधणार आणि मग गेल्यानंतर सांगते की किती वेळ लागला आणि कुठे रूम आहे, तिथे स्टे करते. दर्शन घेऊन आम्ही आता एक श्री वरदा इंटरनॅशनल असं नाव असलेल्या हॉटेलमध्ये रूम बघितली. AC रूम आवडली आम्हाला. आम्ही हे मीटर मी पुन्हा चालू केलं असल्यामुळे तुम्हाला 1107 किलोमीटर झालेत आत्तापर्यंत. बाकी अपडेट उद्या सकाळी. अशा रूम आहेत, छान आहेत. एका रात्रीसाठी तर राहायचं आहे, एका रात्रीसाठीच राहायचं आहे. आणि बीचच्या जवळ आहे. म्हणजे पार्क केली होती गाडी तिथून हार्डली 15 मिनटात आलो. नाही, हार्डली 15 मिनटात आलो. बाथरूम पण छान आहे, मोठ्याच्या मोठं. तर मंडळी आता जातो जेवायला. इथे 2nd फ्लोअरला त्यांचं रेस्टॉरंट आहे. बाबा गेल्या कॅश काढायला. इकडे कार्ड नाही किंवा ऑनलाईन नाही चालत, त्यामुळे इथे कॅशच कॅरी करा इथे जो तुम्ही स्टे करणार असाल तर. आणि नॉन AC मला असं वाटतं 2000 आणि विथ AC 2500 असं रूमचं भाडं आहे. एका रात्रीसाठीच आहे, पण आता त्याला काही इलाज नाही. पण रूम छान आहेत, फ्रेश आहेत.
आणि ए सी नॉन ए सी रूम्समध्ये काही फरक नाही आहे, फक्त ए सी आहे, ए सी नाही आहे. पण शक्यतो ए सी प्रेफरेबल आहे, कारण फॅन एकच आहे आणि कुठेतरी मध्येच येतो तिकडे. पण ठीक आहे, रिझनेबल आहे. खूप छान फूड आहे, खूप छान फूड क्वालिटी आहे, रेट्स रिझनेबल आहेत, पण मस्त आहे, मस्त वाटलं एकदम. ॲम्बियन्स खूप छान क्रिएट केला आहे. सो तुम्ही इथे येऊ शकता. उडुपी नवरत्न प्युअर व्हेज इंटरनॅशनल. ओके, इथे स्टे पण आहे. तुम्हाला खूप असं एकदम लॅविश स्टे हवा असेल तर इथे तसं आहे, तो खूप छान आहे, येऊ शकता. सी इतकं मस्त क्रिएट केलं त्यांनी, ब्युटिफुल. ॲम्बियन्स कडकच आहे, कमाल आहे, मज्जा आली खूप. आणि स्पा पण आहे त्यांचं इथे, स्विमिंग पण आहे, स्पा पण आहे, मज्जा आहे.